महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत केला नामांकन अर्ज दाखल। भव्य रॅली ठरली परिवर्तनाची नांदी। महाविकास आघाडीचे शिवसेना उभाटा गटाचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 10 ते 15 हजार समर्थकांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज दाखल केल्याने विरोधकांना घाम फोडला। हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्व समविचारी पक्षाचे नेते कार्यकर्ते नामांकन रॅलीत हजारोच्या संख्येने उपस्थित असल्याने विरोधकांनी पराजयाचा धसका घेतला। या रॅलीतून हेच सिद्ध होते की महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडवणार असल्याचं शिक्कामोर्तब झालंय। महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीला वणी विधानसभा क्षेत्रातील 10 ते 15 हजार नागरिकांनी सहभाग दर्शविला। आजच्या रॅलीत संजय भाऊ देरकर यांना जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे पाहून विजयाची माळ देरकर यांच्या गळ्यात पडणार असल्याचं अनेकांनी बोलून दाखविलं। संजय भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है चे रॅलीत नारे लावत या रॅलीने वणीकरांचे लक्ष वेधले। कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला म्हणत संजय देरकर यांना या रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी साथ दिली। ढोल ताशा डाफडे गोंडी वाद्यवृंद डीजेच्या गजरात व कार्यकर्त्यांच्या जल्लोषात ही रॅली जत्रा मैदानाहून ते वडीतील प्रमुख मार्गावरून शासकीय मैदान पाण्याची टाकी येथे पोहोचली। रॅलीतील सजवलेल्या रथात संजय भाऊ देरकर यांच्यासोबत काँग्रेसचे नेते वामनराव कासावार, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे, वडी वसंत चिनिंग अध्यक्ष आशिष फुलसंगे, सुनील कातकडे, महेंद्र लोढा, कुमार मोहरमपुरी, घनश्याम आवारी, विवेकानंद मांडवकर यांच्यासह शिवसेना व मित्र पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते। सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर लांब ही रॅली होती। 10 ते 15 हजारांपेक्षा अधिक लोक या रॅलीत सहभागी झाले होते। महाविकास आघाडीचे उमेदवार संजय भाऊ देरकर यांनी वडीतील उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यानंतर शासकीय मैदान येथे भव्य दिव्य स्वरूपाची सभा घेण्यात आली। सभेत टिकाराम कोंगरे, कॉम्रेड दिलीप परसाके, आशिष फुलसंगे, दिलीप भोयर, अरुणाताई खंडाळकर, किरणताई देरकर, अरविंद ठाकरे, राजेंद्र गायकवाड यांची भाषणे झालीत। यात संजय भाऊ देरकर यांच्या कार्यावर अनेकांनी प्रकाश टाकला। राजकीय सामाजिक क्षेत्रात त्यांचे भरीव कार्य आहेत। अनेकांना त्यांनी मायेचा हात दिला। वडी नगरपालिकेचे त्यांनी नेतृत्व केले असून यातून वडी शहराचा सर्वांगीण विकास साधला। वडी विधानसभा क्षेत्रात क्रांती घडवून आणणे देरकर यांना अवघड नाही। त्यांचा या क्षेत्रात अनुभव फार मोठा आहे। अनेक प्रश्न अनेक समस्या निकाली काढण्यासाठी संजय भाऊ देरकर यांना विजय करण्याचे विधान उपस्थितांकडून करण्यात आले आहे। संजय भाऊ देरकर यांनी आपल्या भाषणात पक्षश्रेष्ठीचे आभार मानले। आपला विजय निश्चित असल्याचं ते बोलले। सर्व घटक पक्ष व मोठ्या प्रमाणावर मतदार वर्ग आपल्या बाजूने भक्कमरित्या मजबूत असल्याने या क्षेत्राचं प्रतिनिधित्व मला प्राप्त होईल असा आशावाद देरकर यांनी व्यक्त केलाय व सर्वांचे आभार मानले। यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2000 रुपये देऊ असे आश्वासन दिले आहे। वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांना नुकतीच उमेदवारी घोषित झाली आहे आणि त्यानिमित्त ते आपलं शक्ती प्रदर्शन करत खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचे समर्थक सह ते आता आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहे। त्यासाठी वणी विधानसभा क्षेत्रातील कानाकोपऱ्यातून त्यांचे समर्थक हजारोच्या संख्येने इथे एकत्र झालेले आहे। आपल्यासोबत अंकुची महापूर आहे, काय बोलाल? आज महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी संजय भाऊ देरकर यांचं नामांकन दाखल होत आहे। या ठिकाणी वणी विधानसभा क्षेत्रातून हजारोच्या संख्येने लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे। येणाऱ्या काळी महाविकास आघाडीचा विजय असो असा जयघोष करीत आता खूप मोठ्या प्रमाणावर हे समर्थक आता थेट निवडणूक अधिकारी कार्यालयात गाठून नामांकन संजय भाऊ देरकर यांचं नामांकन दाखल करणार आहे। तर आपल्यासोबत काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ असे समर्थक आपल्यासोबत आहे। आपण बघू शकतो या शक्ती प्रदर्शनामध्ये संजय भाऊ देरकर यांचे समर्थक आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांची सुद्धा उपस्थिती आपल्यासोबत प्रदीपजी बोनगिरवार सर आहे। काय बोलाल विजयाबद्दल, काय बोलाल? संजय भाऊचा विजय निश्चित आहे। आता
आता ही संजय भाऊची 5वी टर्म आहे. यावेळी काँग्रेस पक्ष 100% संजय भाऊ सोबत आहे आणि 25,000 मतांनी संजय भाऊ देरकर यावेळी निवडून येणार आहे. निश्चित आहे. संजय भाऊ देरकर हे खूप मोठ्या प्रमाणावर लीड घेऊन ते विजय होणार असल्याचं सुद्धा समर्थकांनी म्हटलेलं आहे. महेंद्रजी लोढा साहेब आपल्यासोबत आहे, काय बोलाल विजयाबद्दल? प्रारंभ ही आरंभ ही प्रचंड है और ये आज की रैली ये दिखा देंगी कि विजय ये हो गया, इससे बड़े विजय रैली रहेंगे. आता जे महायुती सरकारनी सत्तेमध्ये असून शेवटच्या वेळेला लोक कल्याणकारी निर्णय घेतले त्याचा फटका आपल्यावर कितपर्यंत बसणार की आपण त्याच्याही पुढे आपण जाऊन विजय हासिल करू? तुम्ही पहा, ज्या ज्या लाडक्या बहिणीला सरकारने लाभ दिला होता त्या सगळ्या लाडक्या बहिणी या रॅलीत आहे. हेच दाखवत आहेत की लाडक्या बहिणीला या भ्रष्ट सरकारवर अजिबात विश्वास नाही आहे. लाडक्या बहिणींना जे काही योजना या महायुती सरकारनी जे लागू केलेलं होतं ते कुठेतरी फसवं असल्याचं विधान डॉक्टर महेंद्र लोढा यांनी केलेलं आहे. आपण बघू शकतो ह्या लाडक्या बहिणी सुद्धा या रॅलीमध्ये या संजय भाऊ देरकर यांना समर्थन देण्यासाठी येथे दाखल झालेले आहे. आपण बघू शकतो. तर कुठून आल्या आम्ही साखरा कुठून आल्या? साखरा स्थानिक आणि विविध भागातून लाडक्या बहिणी सुद्धा संजय भाऊ देरकर यांच्या समरणार्थ उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता उमेदवारी अर्ज भरण्याकरिता इथे मोठ्या प्रमाणावर हजर झालेला आहे. ताई काय बोलाल संजय भाऊ देरकर बद्दल? संजय देरकर हे खूप छान व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना प्लीज वोटिंग करून ह्यावेळेस निवडून द्या, बस एवढंच बोलतो. संजय भाऊ देरकर हे खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि लोक कल्याणासाठी झटणारा माणूस आहे. कुठून आले आहे? कैलासनगरवर. साखरा कोलगाव साखरा. काय वाटते संजय भाऊ देरकर निवडून येतील? संजय भाऊ देरकर हे निवडून येतील असं बऱ्याच महिला भगिनीने म्हटलेलं आहे आणि काही प्रेक्षक वर्ग सुद्धा आहे, काही चाहते वर्ग सुद्धा आहे. तर काय बोलाल संजय भाऊ देरकर बद्दल? देखो महाविकास आघाडीतर्फे जे आमचे उमेदवार आता उभे आहे संजय देरकर, मी यवतमाळ जिल्हा काँग्रेस विभागाचा कार्याध्यक्ष, आमचा संपूर्ण पाठिंबा संजय भाऊशी आहे. जिल्ह्यातून काही पदाधिकारी आले होते, त्यांनी संजय भाऊ देरकर यांना पाठिंबा त्यांनी दर्शवलेला आहे. आपल्यासोबत खूप मोठ्या प्रमाणावर संजय देरकर यांच्या समर्थक वर्ग आहे, महिला वर्ग आहे. काय बोलाल संजय भाऊ बद्दल? यावेळेस नक्की आहे, शुगर आहे की दादा येणे म्हणजे येणे. संजू भाऊ देरकरांना जी तिकीट पक्षांनी त्यांच्यावर जी निष्ठा दाखवली आहे, त्यांच्यावर जो विश्वास दाखवला आहे, तर त्यांना जी तिकीट मिळाली आहे तर त्याचा 100% आम्हाला म्हणजे हे आहे की ते येतीलच निवडून यावेळेस. महायुती सरकारने जे लाडकी बहीण योजना काढली आणि जास्तीत जास्त महिलांचा कल हा महायुती सरकारकडे, तर खरंच आपली महाविकास आघाडी बाजी मारेल का? नाही, मला तरी तसं नाही वाटत. कारण जरी त्यांनी 1500 रुपये महिलांना देत असेल, पण सिलेंडरचे भाव पहा, सोयाबीनच्या तेलाचे भाव पहा आणि मेन म्हणजे शेतकऱ्यांनी जो माल उत्पन्न करतात शेतीमध्ये त्याचे म्हणजे भाव अगदी कवडीमोल ठेवले आहे. त्याच्यामुळे मला तरी नाही वाटत की त्यांचं हे होईल बाबू. सरकारने जे घेतलेले कोणते जे निर्णय आहे ते लोकहिताचे नसून ते कुचकामी आहे आणि ह्या जनतेला मारक असे निर्णय असल्याचे विधान काही महिला समर्थकांनी केलेलं आहे. आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणात जनसमुदाय संजय भाऊ देरकर यांना समर्थन देण्यासाठी इथे आलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे. कमीत कमी 10,000च्या जवळपास इथे संजय भाऊ देरकर यांचे समर्थक आपल्याला दिसत आहे आणि महाविकास आघाडीचा विजय निश्चित होणार की आणखी पुन्हा आपल्याला महाविकास आघाडीला आणखी पुन्हा कष्ट करावे लागेल आणि कशा पद्धतीनं आपलं अस्तित्व निर्माण करता येईल. आपल्यासोबत काही परिसरातून काही लोक आलेले आहे. काय बोलाल संजय भाऊ देरकरबद्दल? संजय भाऊ फार आपल्या एरियामध्ये काम करणारे व्यक्ती आहे आणि ते आपल्या मतदारसंघाचा भावी आमदार होण्याची आम्हाला 100% गॅरंटी आहे. संजय भाऊ देरकर जर आमदार झाले तर काय अपेक्षा असेल तुम्हाला? आम्हाला कर्मचारी आणि कास्तकार लोकांना फार भाव मिळवून देण्याची किंवा कास्तकारचे कोणते प्रश्न मंडळात आपल्या विधिमंडळात मांडण्याची त्यांची अपेक्षा आहे.
बऱ्याच काही अपेक्षा समर्थक वर्गाने इथे संजय भाऊ देरकरकडून वर्तविल्या आहे. त्या कुठून आल्या? कुठून आल्या? कुठून आल्या? कुठून आल्या? स्थानिक महिला भगिनींची गर्दी अतिशय या रॅलीमध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे. आपल्यासोबत गणपतजी लेडांगे सुद्धा आहे. गणपतजी लेडांगे सर, काय वाटते यावेळी विजयाबद्दल? मशाल इथं 50,000 मतानं मशाल निवडून येणार. कमलाचा द्या. संजय भाऊ देरकरने कोणते मुद्दे घेऊन या निवडणूक शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे. आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. आणि केंद्राचं सरकार आणि राज्यातलं या आधीचं महायुतीचं सरकार या महाराष्ट्राच्या जनतेला द्वेषोधडी लावण्याचा आणि गद्दारी करण्याचा त्यांचा पायंडा आहे. त्यामुळं यावेळी महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीला निवडून देतील आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल. आपण बघू शकतो दोन्ही बाजूला प्रचंड महिला वर्गांची आणि पुरुष वर्गांची उपस्थिती लक्षणीय आहे. संजय भाऊ देरकर यांचे समर्थक आणि संजय भाऊ देरकर यांचा या रॅलीमध्ये आपल्याला आगमन होताना आपण बघू शकतो. खूप मोठ्या प्रमाणावर नेते वर्गचे काही समर्थक सुद्धा आपल्यासोबत आहे. तर सुनील सर काय बोलाल विजयाबद्दल काय बोलाल? शिवसेनेची उमेदवारी मिळाली आहे. फार मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा उत्साह आहे. महाविकास आघाडीचे सन्माननीय सर्व नेते पदाधिकारी आज व्यासपीठ रथावर विराजमान आहेत. त्यामुळे हा विजय निश्चित मानला जातो. ही जी रॅली दिसत आहे, या रॅली म्हणजे हा जनआक्रोश आहे, जनतेचा जनआक्रोश आहे. आणि हा जनआक्रोश या रॅलीमध्ये आपल्याला दिसतो आहे. आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि इतर घटक पक्ष मिळून आणि सर्वसामान्य जनता हे संजय देरकर यांना निश्चित विजयी करणार. शिवसेनेचा विजय हा निश्चित आहे. शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचं राष्ट्रवादी पार्टी, काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेचे काही पदाधिकाऱ्यांनी सुद्धा विजय पक्का असल्याचं, संजय भाऊ देरकर यांचा विजय पक्का असल्याचं वनी न्यूज एक्सप्रेसशी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामॅन प्रमोद नवलेसह विनोद कुमार आदे, वनी न्यूज एक्सप्रेस, वनी.